खानदेशात बिबडी किंवा पापड आणि कुरडई म्हटलं ते एक नंबर बनते. कुरडई इतकी पांढरी शुभ्र की पाहिल्यानंतर कोणी पण म्हणेल बापरे कुरडई आहे का काय. इतकी छान, चवीला भी एक नंबर आणि खायला पण स्वाददार एकदम भारी. आता एवढी जर पांढरी शुभ्र कुरडई बनवायची असेल, एकदम पोकळ आणि मऊ मऊ आणि मस्त लागणारी मुरमुऱ्यासारखी जर तुम्हाला अशी कुरडई बनायची असेल तर तुम्ही ही स्टेप फॉलो करा, म्हणजे कुरडई एकदम भारी बनेल. तुम्ही 2 किलोच्या करा, 4 किलोच्या करा किंवा 10 किलोच्या करा. कुरड्या बनवायची स्टेप एकच असते, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवल्या तर कोणतीही बाई विचारेल अंगणामध्ये जर कुरड्या राहिल्या की का गं बाई या कुरड्या बनवल्या कशा, इतक्या कशा छान आणि अंगणात म्हणजे इतक्या कशा सुंदर दिसतात या कुरड्या, पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र दिसतात. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर कुरड्या केल्या ना एकदम छान बनतात. माझ्या मुलांना कलरच्या आवडता म्हणून मी जास्त कलरच्या केले. आता हे बघा, दोघं बकेटमध्ये मी 5-5 किलो गहू टाकलेले आहेत, 5-5 किलोपेक्षा जास्त असतील. तर यांना आहे ना मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मी यांना आज सकाळी जर 7ला भिजू घातले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 किंवा तिसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत यांना दळून आणते. कारण आहे ना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गहू जर जास्त वेळ भिजले तर त्यांची कुरडई पिंगट येते. पिंगट कुरडई आली की कसं म्हणजे त्याचा कलर आता दळून घ्यायचे. दळून म्हणजे चक्कीमध्ये मी दळून आणेल. आता मिक्सरमध्ये आता तुमचे जर 2-3 किलोचे असतील, 2 किलोच्या किंवा 3 किलोच्या कुरड्या असतील तर मग आपण घरच्या घरी मिक्सरमध्ये काढू शकतो. आता हे मी ग्राइंडरमध्ये बाहेर चक्कीमधून वाटून आणले. आता हे वाटून आणल्यानंतर मस्तपैकी एका मोठ्या भांड्यात ओतून घेईल, त्याच्यात थोडं पाणी टाकेल आणि एक कपडा घेईल, एक मोठं असं डब्बा म्हणा किंवा बादली म्हणा, काहीतरी मोठं भांडं घेईल, त्याला एक कपडा बांधेल छान आणि असं चाळणीच्या मदतीने त्याला व्यवस्थित स्वच्छ गाळून घेईल. आणि हे चांगलं 2 पाण्याने धुवायचं आपल्याला. हा वरचा जे कोंडा असतो ना, कोंड्यामध्ये चिक भरपूर असतो, तर आपल्याला 2 पाण्याने धुवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुरड्या पण चांगल्या बसतात. आता जर गहू जर जुना असला तर गहूला पाणी पण भरपूर लागतं आणि त्याचं चिक पण छान होतं. बघा असं 3 बकेटमध्ये आता मी पूर्ण चिक गाळून घेतलं आहे. आता रात्रीच्या वेळेला याच्या चिकावरचं आहे, मी एका बकेटमधलं दाखवते तुम्हाला. पूर्ण चिकावरचं पूर्ण पाणी फेकून द्यायचं आपल्याला. हळुवारपणे करायचं आहे, नाही तर हे पूर्ण आपला तो चिक जो असतो तो याच्यात वाहून जाईल. आता याच्यातलं आपण वरवर परत पाणी ते पण काढून घेऊ. याच्यात टाकायचं आपल्याला भरपूर बर्फ आणि गार पाणी टाकायचं आहे. फ्रीजच्या 2 बाटल्या टाकून द्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून याच्यावर जे वरती पाणी येईल पिंगट पिंगट पाणी, तर ते पाणी पूर्ण आपल्याला रात्रीच्या वेळेला पूर्ण बसून जाईल. हे जर 2-3 वेळा केलं दिवसभरातून, 2 किंवा 4 वेळा पण केलं, ही कुरडई एकदम पांढरी शुभ्र येते. हे बघा असा कडक दगडासारखा झाला पाहिजे चिक आणि मस्तपैकी हाताने छान मोडून घ्यायचं आहे. आणि मोडून झाल्यानंतर परत छोटी चाळणी लावायची आणि गाळून घ्यायचं आहे. गाळणीने गाळल्यानंतर काय होतं, याच्यात जर थोडी पण तांब राहिली ती पूर्ण निघून जाते. आता मी चुला पेटवला आहे, चुल्यावर ठेवली, मी 1 कळशीभर पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे. त्याच्यावर ठेवून द्यायचं आपल्याला झाकण. तोपर्यंत मी आता चिक किती तो मोजून घेते. आता हा चिक असेल, आता मी मोजून दाखवते किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हा 11.5 चिक आहे. आता 11.5 ग्लास चिक आहे. तर ह्या चिकाला आपल्याला जवळजवळ 12 ग्लास पाणी ठेवायचे. आता मी पातेल्यात पाणी ठेवून देते. याला पहिले हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जेव्हा चिक घेतो ना तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात करायचा, कारण आहे ना मग कुरडई चांगली येते. असं पातळ आलं पाहिजे, जास्त पण पातळ नको. याच्यात जेव्हा मी गाठी मोडायच्या वेळेला तेव्हा आपण 1 किंवा 1.5 ग्लास पाणी टाकायचे. आता याच्यामधलं पाणी आपण सगळं काढून घ्यायचं. आता हे पातेल्यामध्ये मी 11 ग्लास पाणी मोजून ठेवलं होतं, 12 ग्लास सॉरी. तर ते छान मस्त उकळून घ्यायचे. उकळी आली की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ. मीठ कोणतं टाकायचं, जाड मीठ टाकायचं. आणि आता हे 11 ग्लास आहे ना, तर 11 ग्लासाला किती टाकायचं मीठ, अशी भरीव मूठ घ्यायची. भरीव म्हणजे असा हात मूठचा भरीव घ्यायचा आणि तेवढं मीठ टाकून द्यायचं, जाड मीठ टाकायचं. आणि ह्या पाण्याला छान उकळी आली की असा घोट्या म्हणा किंवा चाटू तुमच्याकडे जे असेल, लाटणं म्हणा, त्याच्या मदतीने असं घेरून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकत जायचं आहे. असं छान घेरला गेला पाहिजे तो. बकेट थोडंसं धुवून पण पाणी टाकलं तरी चालतं.
हां, गहू जर जुना असेल तर याला पाणी लागतं, अजून थोडं गरम पाणी राहू द्या सोबत. आणि जर गहू नवा असेल तर याला जास्त पाणी लागत नाही. हा मी लोकवन गहू घेतलेला आहे. हे बघा, असं मस्तपैकी छान गिरून घ्यायचं आहे. ह्याच्या ज्या गाठी आहे, एक पण गाठ याच्यात राहायला नको. एकदम मऊ आणि एकदम म्हणजे त्याला हे करावं लागतं. जर तुमच्याकडे ग्राइंडर असेल मोठ्यामधलं तर मोठ्या ग्राइंडरने याला 10 मिनटं 20 मिनटात होऊन जातं हे. आता माझी आजी किंवा मम्मी ते अशा पद्धतीनेच घेरायचे, तर मग आम्ही असंच घेरतो. आणि एकटी बाई सुद्धा आपण करू शकते. किती आपण जर पायलीच्याही कुरड्या करायच्या ठरवल्या तर करू शकतो, कोणाच्या मदतीशिवाय पण. आता याला छान असं घेरून घ्यायचंय. असं पायदान जरी ठेवलं, पायदानावर तो दाबून आपण जर पातेल्याला असं सपोर्ट दिला आणि हाताने घेरलं तर तरी आपल्याला एकटीला सुद्धा घेरता येईल. आता असं ओला कपडा करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे पीठ जे लागलेलं आहे घोट्याला म्हणा किंवा चमच्याला, ते 1 मिनिटात निघून जातं. ओला कपडा घ्यायचा आहे कॉटनचा. कपडा याच्यावर टाकून घ्यायचा आहे. आता चमचा घेईल मी, चमच्याच्या मदतीने आजूबाजूचं सगळं काढून घेईल. परत कपड्याने असं चमच्याला लागलेलं सगळं पीठ काढून घेईल. आता हा कापड व्यवस्थित परत त्याच्यावर टाकून देईल आणि याच्यावर टाकेल थोडंसं, म्हणजे अर्धा ग्लासच्या आसपास पाणी टाकून देईल मी, म्हणजे जेणेकरून हे जी वाफ येईल त्याला एकदम भारी वाफ येते आणि ते शिजून पण चांगलं जातं. आता याला जवळजवळ मी 20 मिनटं 25 मिनटं शिजू देईल, म्हणजे जेणेकरून हा जो चिक एकदम काचेसारखा असं चमकून येईल. हे बघा, असा छान झाला पाहिजे, तो शिजून गेलेला आहे. आता असा छान शिजला की आता आपण कुरड्या करायला घ्यायच्या आहे. आणि असं नाही की एक जण भरून देईल तेव्हा मी करेल, असं नाही. आपल्याजवळ हे जे चुल्यावर आहे ते बघू ना, तसंच चुल्यावर राहू द्यायचं, फक्त गॅस बंद करून द्यायचा. ते चूल जी तिची आस कमी करून घ्यायची आणि एक साईडने हातात सोऱ्या घ्यायचा किंवा हे पातीला जवळ पण घेतलं, खाटीवर पण ठेवून घेतलं, पाण्याचं बघून पण जवळ घ्यायचं. आणि हे पातीलं आणि चिकाचं हे आपण जर जवळ घेतलं तर त्याच्याने आपण करू शकतो पटापट. याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, जसं लागेल तसं. आता मी हळुवारपणे परत त्याच्यावर पाणी शिंपडते, परत वाफू देईल छान. वाफून झालेले हे बघा, मी पाण्याचं पातेलं वगैरे खाटी तयार करून घेतलं आहे. खाटीवर साडी टाकली मोठी, इथून तिथून ती ओली करून घ्यायची आधी, कारण ओली करून जर आपण साडी टाकली तर त्याला कुरडई जास्त प्रमाणात चिटकत नाही. एका दिवसाला काय ते कुरडई बसकी येते किंवा टाकता टाकता आपल्या हातून पडून जाते. मग त्याच्यामुळे ओला कपडा राहिला ना, ते पटकन जो चिटकून जातो ना साडीला, तो ते चिटकत नाही आणि ती पटकन निघते. मग आता हे बघा, मी अशा पद्धतीने घेते सोऱ्यामध्ये. असा म्हणजे असा सोऱ्या घ्यायचा कधी पण कुरडई टाकताना, जेणेकरून आहे ना कुरड्या पटापट होतात. त्याला छान फिट करून घेते मी. थोडं पाण्याचा हात लावायचा म्हणजे पटकन आणि पटापट कुरड्या होतात. असं छान भरून घ्यायचं आहे. पाण्यात हात डुबवायचा, गरम असतं ते जास्त प्रमाणात. आणि पाणी शक्यतो घेताना थोडंसं म्हणजे असं कोमट कोमट घ्यायचं. जर कोमट नाही जमलं तर मग गार पण घेतलं तरी चालतं, पण माझ्या आजीने आहे ना कोमटच पाणी घ्यायचे. आता अशी छान मस्तपैकी कुरडई टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आता मला ही कुरडई काय आवडली नाही, मी परत आता तिला त्या साच्यात भरेल आणि परत टाकेल. बघा, म्हणजे कपडा जर ओला असला तर त्याच्यावरती चिटकली का? नाही चिटकली बिलकुल. आता हे अशा पद्धतीने आपल्याला कुरडई करून घ्यायची. आणि कुरडई एकावर एक जास्त फेर नाही घ्यायची. एकावर एक जर जास्त फेर घेतले तर ती तेलात टाकल्यानंतर ती अशी छान तळली जात नाही आणि फुलत नाही मग ती. आता मी अशा सगळ्या कुरड्या टाकून घेईल, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.